रत्नाप्पांना कुंभारांनी शिरोळ तालुक्यात कृष्णा नदी जाते पंचगंगा आहे तरीसुद्धा पाणी पुरवठ्याच्या संस्था काढायची वेळ आली. त्यांना हे त्या काळात लक्षात आलं की आपल्याला हे आज ना उद्या कुठंतरी याचं मॅनेजमेंट करावं लागेल, व्यवस्थापन ठेवावं लागेल. त्यानंतर पाणी पुरवठा संस्था आल्या. पण मला असं वाटतं आताच्या काळाची गरज ही आहे की पूर्वी कुठंतरी मावल्या मावश्या या सगळ्या गाडग्या मडक्यांमध्ये पैसा साचून ठेवायच्या, जपून ठेवायच्या, कनवटीला ठेवायचे है ना. त्याच्यानंतर जसं जसं पुढं आपण जात गेलो तसं तसं या सहकार्याने म्हणजे आपल्याकडं दूध उत्पादक संस्था आहेत, या सहकार्याने एक म्हस घ्यायची आणि त्या म्हशीवर कुटुंब चालवायचं, तिचं वैरण, तिचे मग सगळ्या या गोष्टी ज्या आहेत, ही आर्थिक क्रांती या जिल्ह्याने महाराष्ट्राला दाखवलेली आहे. एक एक पैसा कसा सांभाळायचा. मला असं वाटतं की या काळामध्ये आपल्या सगळ्यांनी आर्थिक साक्षरता पुन्हा एकदा सांगण्याची, शिकवण्याची गरज आहे. ठिकाणी थोडक्यात छोट्या स्वरूपाचं कार्यशाळा आयोजित केलं आहे. त्यानिमित्तानं सर्वांचं स्वागत आहे. मी या ठिकाणी सहाय्यक निबंधक मान्य सुजयजी कदम, या ठिकाणी आपला मार्गदर्शन असलेले मान्य ॲडव्होकेट अभिजित देसाई, आमचे विभागीय संपादक मान्य श्री गायकवाड साहेब, त्याचबरोबर विभागीय जाहिरात व्यवस्थापक मिलिंद सूर्यवंशी साहेब, त्याचबरोबर आनंद साजने साहेब, जाहिरात व्यवस्थापक ग्रामीण विभाग, त्याचबरोबर वितरणचे अमर पाटील, वृत्तसंपादक विनायक भोसले, या सर्वांचे स्वागत करतो. आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करून आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. मी सायन्सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मिलिंद सूर्यवंशी सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठा, अमर पाटील सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. उपस्थित सर्वच संस्थांचे चेअरमन, शाखाधिकारी, त्यांचे प्रतिनिधी, सहाय्यक निबंधन कार्यालयाचे कर्मचारी, या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सहकार सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित केलेलं हे तरुण भारत संवाद आणि त्याचबरोबर हॅलो येता ना कार्यक्रम बांबोडे, तो पत्रिका टाकलं. हो पत्रिका टाकलं तुम्हाला होय काय? हां हां हो हो. चेअरमन घेताना बोलले कोणाला चेअरमन बोलले की बाकी चेअरमन पण वर कोणाला नाही फक्त सहाय्यक निबंधक सुजय कदम, त्याचबरोबर ॲडव्होकेट अभिजित देसाई, विभागीय संपादक श्री गायकवाड साहेब, प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून आपण कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. साजनी सरांना विनंती करतो की आपण ही दीपप्रज्वलन करावं. वितरण प्रमुख अमर पाटील यांच्याही शुभास्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन संपन्न होते. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. हॅलो जर फोन करतो नंतर कार्यक्रम चालू आहे. धन्यवाद सर्व मान्यवरांचं, त्याचबरोबर उपस्थित सर्वांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आहे. पावसामुळे थोडासा विलंब झाला आणि काही आमचे निमंत्रित यायला थोडासा विलंब होतो आहे. तरी पण साहेब, मलकापूर बांबोडे परिसरातील संस्थांचे चेअरमन, शाखाधिकारी, त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत. या सर्वांचं मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो. खास करून मलकापूर एवढा पाऊस असतानासुद्धा उपस्थित असलेले आबा कामेकर पतसंस्थेचे चेअरमन रमेश कामेरकर, मलकापूर अर्बनचे शाखाधिकारी राजेंद्र वंशी साहेब, त्याचबरोबर दिलीप चौले, दत्त ग्रामीणचे महेश कामेरकर, सर्वच संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करून या ठिकाणी मान्यवरांचं आपण स्वागत करतो आहे. मी मान्य
श्रीरंग गायकवाड सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सहाय्यक निबंधक सुजय कदम साहेब यांचं आपण या ठिकाणी बुके देऊन स्वागत करावं. शरद, आजच्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आणि शाहूवाडी तालुक्याची नुकतीच त्यांच्यावर जबाबदारी आलेली आहे सहाय्यक निबंधक सुजय कदम साहेब यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होतं आहे. त्याचबरोबर आजच्या आपल्या चर्चासत्रात मार्गदर्शकांशी उपस्थित ॲडव्होकेट अभिजित देसाई यांचं स्वागत या ठिकाणी मी सुरेश साहेबांना विनंती करतो की आपण अभिजित देसाई यांचं स्वागत करावं. धन्यवाद. या ठिकाणी आजच्या या सोहळ्यासाठी आमंत्रित असलेले आणि प्रमुख अतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीरंग गायकवाड साहेब, विभागीय संपादक तरुण भारत संवाद यांचं तालुका प्रतिनिधी या नात्यानं मी स्वतः त्यांच्या ठिकाणी स्वागत करतो. याचबरोबर या ठिकाणी विभागीय जाहिरात व्यवस्थापक मिलिंद सूर्यवंशी यांचे स्वागत. या हॉलचे मालक आणि आमचे बांबोडे प्रतिनिधी चंद्रकांत शेळके यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सूर्यवंशी साहेबांचं स्वागत करावं. याचबरोबर नेहमीच आम्हाला जाहिरात विभागात सहकार्य असलेले कोल्हापूर ग्रामीण विभागाचे जाहिरात व्यवस्थापक आनंद साजने सर यांचं स्वागत. भीमराव पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी साजने सरांचं स्वागत करावं. त्याचबरोबर या ठिकाणी वितरणची जबाबदारी पार पाडत असलेले अमर पाटील यांचं स्वागत जाहिरात प्रतिनिधी शरद चिले यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं येथे स्वागत झालं. यानंतर आपण या ठिकाणी सर एक 2-3 प्रायोजित सत्कार करणार आहोत की ग्रामीण भागामध्ये ज्यांनी मंत्रालयामध्ये सर्व्हिस केली आणि कडवेसारख्या ग्रामीण भागामध्ये आपली एक संस्था उभारून पुन्हा सहकारामध्ये प्रावीण्य केलेले रमेश कामेरकर, आबा कामेरकर चेअरमन यांचंही स्वागत या ठिकाणी मी गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते करावं. गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या या ठिकाणी यानंतर ज्यांनी सेवानिवृत्ती झाली पण एक पारदर्शक कारभार आणि संस्थेच्या हितामध्ये एक प्रामाणिक आपलं योगदान देणारे मलकापूर अर्बनचे शाखाधिकारी राजेंद्र जोशी साहेब यांची सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्या ठिकाणी संस्थेने पुन्हा त्यांना संधी दिली आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होते. मी कदम साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी राजेंद्र जोशी यांचा सत्कार करावा. आणि कोण? श्री गणेश संस्थेचे मॅनेजर, श्री गणेश संस्थेचे मॅनेजर कुंभार त्यांचं पण गणेश पतसंस्थेचे मॅनेजर कुंभार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत मी साजने सरांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि निवृत्त संपादक विनायक भोसले यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी शरद चिले यांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी विनायक भोसले यांचं स्वागत करावं. लोकमान्य मल्टीवर्कचे मॅनेजर सगळ्यांना गुलाब पुष्प द्यायचे. या ठिकाणी यानंतर नुकतीच शाहूवाडी तालुका पत्रकार संघाची निवड झाली आणि त्याच्या उपाध्यक्षपदी चंद्रकांत शेळके यांची निवड झाली आहे. त्यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी चंद्रकांत शेळके यांचा आपण सत्कार करावा. त्याचबरोबर या सहकार सप्ताहाच्या निमित्तानं सामाजिक कार्यामध्ये योगदान देत असलेले की ज्यांनी जवळपास 243 मुलं दत्तक घेतलेले आहेत, आपल्या स्वतःच्या मुलाचा वाढदिवससुद्धा अनाथांच्यावर साजरा करतात,
ते भगवान पाटील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होतं आहे. मी साने सरांना विनंती करतो की आपल्या शोभासते भीमराव पाटील यांनी विशेष तुमच्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. भीमराव पाटलांनी आवर्जून मला सांगितलं की आवर्जून त्यांना व्यासपीठावर त्यांना सन्मानित करावं. समाजामध्ये योगदान देणाऱ्या माणसांचा तरुण भारत नेहमीच गौरव करतं, कारण तरुण भारत हा नेहमी समाजासाठी वंचितासाठी झटणारा दैनिक म्हणून काम करतं आहे. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आसनस्थ व्हावं आणि समोर बसणाऱ्या सर्वांचंच मी शरद चल यांना विनंती करतो की आपण गुलाबपुष्प देऊन सर्वांचं त्या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करावं. आणि भीमराव पाटील यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमात थोडक्यात प्रास्ताविक करावं. देशभर सुरू असलेल्या सहकार सप्ताहाच्या निमित्तानं दैनिक तरुण भारत आणि बांबोडी परिसरातील सर्वच नागरी पतसंस्था आणि सहाय्यक निबंधक कार्यालय शाहूवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेला आजचा हा सहकार सप्ताहानिमित्त या ठिकाणी प्रबोधन शिबिर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्यांचं लाभलेले आहेत ते सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शाहूवाडीचे आदरणीय कदम साहेब. या सहकाराच्या या चळवळीला नेहमीच मार्गदर्शन होणं गरजेचं असतं आणि त्याच भूमिकेतून उपस्थित असणारे आदरणीय ॲडव्होकेट देसाई साहेब, ज्यांच्या संकल्पनेतून आजचा हा तरुण भारतची जी पुरवणी आहे त्या संकल्पनेला आकार देणारे आणि नेहमीच अशा चांगल्या कामाला पाठबळ देणारे आमचे दैनिक तरुण भारतचे विभागीय संपादक आदरणीय गायकवाड साहेब आणि जाहिरातीच्या माध्यमातून ही पुरवणी सामान्यामध्ये गेली पाहिजे, रुजली पाहिजे, त्यासाठी निश्चितपणानं योगदान देणारे विभागीय जाहिरात व्यवस्थापक आदरणीय सूर्यवंशी साहेब आणि साजने सर, त्याचबरोबर ही पुरवणी प्रत्येक माणसापर्यंत जाऊन त्यातनं शोध आणि बोध घ्यावा म्हणून वितरणची भूमिका पार पाडणारे आदरणीय अमर पाटील साहेब, त्याचबरोबर आदरणीय भोसले साहेब आणि व्यासपीठावर सगळेच मान्यवर. वेळ फार झाला आहे, सगळ्यांची वेळाभावी नावं घेत नाही आणि निश्चितपणानं महाराष्ट्राला ज्या चळवळीनं पुढं नेलं, देशामध्ये अव्वल स्थान निर्माण करून दिलं, त्या सहकाराचा सप्ताह आणि सहकार रुजला शेकडो वर्षाची परंपरा असणाऱ्या सहकाराला विखे पाटील असतील या ज्या नावानं शाहूवाडी तालुका परिचित आहे, तो छत्रपती शाहूंच्यापासून ही सहकाराची चळवळ रुजवली. जरी आज थोडंसं कार्पोरेट क्षेत्रामध्ये खाजगीचं जरी प्राबल्य आलं असलं तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सहकार करतो आणि म्हणून सहकार वाचला पाहिजे, सहकार जगला पाहिजे अशी सहकारामध्ये काम करणाऱ्या माणसांची भूमिका राहते. या पन्हाळ्याला असेल, शाहूवाडीला असेल, तात्यासाहेबांच्यापासून गायकवाड साहेबांच्यापासून अनेक लोकांच्या योगदानातून ही सहकार चळवळ उभा राहिली आणि म्हणून सहकाराचं निश्चितपणानं योगदान हे भविष्याच्या पिढीलाही पुढं जावं म्हणून आपण सगळीच काम करणारी सगळी मंडळी आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. परत एकदा या सर्वांचं शाब्दिक स्वागत करतो आणि माझं 2 मिनटाचा प्रास्ताविक पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आपल्याला कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी मी ॲडव्होकेट अभि देसाई यांना विनंती करतो की आपण उपस्थाना मार्गदर्शन करावं. नमस्कार. सहकार आठवडा आणि आंतरराष्ट्रीय सहकार दिन पण मला वाटते आज आहे. सहकार सप्ताहाच्या निमित्तानं तरुण भारतनं हा संवादाचा चर्चासत्राचा म्हणून जो कार्यक्रम केला आहे त्यामध्ये सर्व आयोजकांचं सहर्ष आभार. अगोदर आभार मानण्याचं काम का करतो आहे, एकतर वकिलांना सहसा कायदा सोडून कोणी काही विचारत नाही, बोलत नाहीत. आपला विषय कायद्याशी जरी संबंधित असला तरी आत्ताची वेळ, शेवटचं वाक्य मी आत्ता ऐकलं की सहकार जगला पाहिजे, वाचला पाहिजे, विकास झाला पाहिजे,
त्यामुळं विकास झालेला आहे, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण मान्य करतो त्यावेळेला पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण आपल्यात बदल रेग्युलरली केले पाहिजेत. नियमितपणानं बदल आपल्या सहकाराच्या रोजच्या वागण्यात, रोजच्या वर्तनात केले गेले पाहिजेत. मुळात ज्या वेळेला आपण असं म्हणतो की सहकारानं आपला विकास झाला, त्यावेळेला एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया सगळेच जण, की सहकार हा एकट्याचा नाही, एकत्रितचा विषय आहे. एकत्रित आपण घरात कुटुंब पण आहे. कुटुंबाचा विचार करताना आपण काय करतो? कुठल्याही एका माणसाला दुखलं खुपलं 4 माणसं बाजूनं उभारतात. आत्ताची परिस्थिती अशी तयार होती आहे. मग अशी सांगितलं की कॉर्पोरेट क्षेत्र, खाजगी क्षेत्राचा प्रचंड प्रमाणात जो काही ॲग्रेसिव्हली आक्रमकपणानं ॲडव्हान्समेंट चालू आहे ते आपल्या सहकार क्षेत्राला कुठेतरी चेपवायचा प्रयत्न केला जातो आहे असं जाणवतंय, दिसतंय. या सगळ्यासाठी अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक संस्थेनं आपल्या आपल्या परीनं प्रत्येक मुद्द्यावर काही ना काहीतरी हालचाल करायला पाहिजे, कृती करायला पाहिजे. ज्यावेळेला आपण मला वकील म्हणून इथं बोलवलं त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आपण अगदी जाणीवपूर्वक लक्षात घेऊया की कायदेशीर व्यवस्थापन आणि सहकारी संस्थांचं कायदेशीर व्यवस्थापन आणि आत्ताची सहकार चळवळ याची सांगड घातली गेलेली नाही. केव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात? वकील केव्हा आपण जातो? साधी गोष्ट आहे, आपण अगदी रोजच्या जगण्यातलं उदाहरण घेऊया. आजारी पडल्याशिवाय डॉक्टरकडं माणूस जात नाही. पण डॉक्टरकडं जायला लागू नये याच्यासाठी किती वेळेला आणि किती जण प्रयत्न करतात? एक्झॅक्टली सेम हेच तत्त्व सहकारी संस्थांना लागू आहे. आपल्याला वकिलांकडं जावं लागू नये, सभासदांना कोर्टात चक्रा मारायला लागू नये, संस्थेला कोर्टात कोणी खेचू नये, संस्थेनं कुणाला कोर्टात खेचू नये, यासाठीची खबरदारी किती टक्के संस्था घेतात? त्यासाठीचं काटेकोर व्यवस्थापन आपल्याकडून होतं का? मुळात संस्था सुरू होताना उद्देश चांगला, एकत्रित येण्याची क्षमता, एकत्रित राहण्याची आवड, एकत्रित काम करण्याची इच्छा, या 4 गोष्टी एकत्र आल्यानंतर संस्था सुरू. मग या सगळ्या गोष्टींना कायदेशीर अडचणी किंवा सहकार कायदा किंवा अन्य कायदे केव्हा वापरायची वेळ येते? साधी गोष्ट आहे. तर आपण बरेच जण माझ्यापेक्षा जास्त सहकारात काम केलेली मंडळी आहात, सदस्य आहेत, भांडवल चांगलं आहे, काम करण्याची इच्छा आहे, संचालक मंडळ ॲक्टिव्ह आहे, तरीसुद्धा संस्था सुरू झाल्यापासून काही वर्षानंतर कोर्टात हळूहळू दिसायला लागते. मग ती चेकबाउन्सच्या कामांमध्ये असो, 101ची प्रकरणं असोत, वसुलीचं असो, ठराव चुकीचे असोत, मिनिट्स बुकमधल्या नोंदी असोत, 50 भानगडी आहेत. का असं का होतं? कोणीतरी एक घटक या सगळ्यातला कुठल्या तरी नियमाला पहिली बगल देतो, त्याच्याकडं अन्य घटक दुर्लक्ष करतात. आपल्याकडं साधी म्हण आहे आपल्या भागात, आपण काय वापरतो? काट्याचा नायटा केव्हा होईल? घुसलेल्या काट्याकडं आपण लक्ष दिलं नाही तर होईल, कुरूप होईल. मग आपल्याकडं देशी उपाय पहिले गुळाचा चटका द्या, त्याचं ते फुटते का बघा. काय नाही झालं तर डॉक्टर गाठा, कापून काढा. ही वेळ संस्थेवर यावी असं कुठल्या संस्थेच्या उद्देशांमध्ये असतं का हो? का संचालक मंडळ ॲक्टिव्ह आहे त्यांच्याकडे असतं? नाही. सभासदांना असं आहे का की कोणतरी एक सापडावं आणि आपण सगळ्यांनी त्याच्यावर तुटून पडावं? ही सहकाराची वृत्ती नाही. सहकार हा हातात हात घालून पुढं जाण्याचा मार्ग आहे. मग या सगळ्यामध्ये आपण केव्हा मागं पडतो हे लक्षात घ्या. येणाऱ्या प्रत्येक नवीन आव्हानाला सहकारानं तोंड आत्तापर्यंत दिले. इतके वर्ष आपण व्यवस्थित ठराव बुकं नोंदी घातल्या. कालांतराने कॉम्प्युटर आले, खात्यांमधल्या नोंदींची चुका होण्याचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे? हे टेक्नॉलॉजीचं आपल्याला वरदान आहे की आपल्या चुका कमी व्हायला पाहिजेत ना. मागच्या 10 वर्षात 15 वर्षात तुम्ही हे प्रमाणाचं काय झालं आहे बघा.
वकील म्हणून ज्या वेळेला आम्ही कोर्टात ह्या सगळ्या केसेस बघत असतो, जवळनं अनुभवत असतो, एक गोष्ट नक्की, मगाशी म्हटलं तसं, कोणतरी एक चूक करतो, कदाचित ती जाणीवपूर्वक असेल किंवा अनावधानानं असेल, पण ती चूक आहे, ही गोष्ट आपण मान्य करत नाही. जाणीवपूर्वक केली असेल तर पाहुणा मेवणा आहे, थोडंसं सांभाळून घ्यायला पाहिजे, ॲडजस्टमेंट करा, ही वृत्ती आपण वाढवली. म्हणजे मी त्यात स्वतःलाही गृहीत धरतो, कारण आम्ही वकील म्हणून ज्या सभासदांना गोंधळ घातलाय, कर्ज बुडवलंय, काहीतरी चुकीचं केलंय, त्याच्या बाजूने आम्हीच आहे ना वकील. पण हेच संचालकांच्या बाबतीत पण आम्हीच वकील आहे. संचालकांनी अनियमितता केली तर या मी कोणाचं नाव घेणार नाही. राजकीय वृत्ती किंवा राजकारण प्रत्येक गोष्टीत ज्या वेळेला आलं त्या वेळेला ही गोष्ट, चांगली गोष्ट चुकली, मार्ग घसरला, पाय घसरला आणि आपण वेगळ्या मार्गाला लागलो. महाराष्ट्रात आता तुम्ही ते सगळे तज्ज्ञ आहेत, एअर साहेब पण आहेत, आपण या तालुक्यापुरतं बघूया, पन्हाळा शहावाडी तालुक्यापुरतं किती संस्था अशा आहेत की ज्या स्वतःहून वकील नेमून प्रत्येक वर्षी ज्या त्या वेळेला वकिलांकडनं आपलं सगळं अपडेट आहे का, प्रॉपर आहे का, चुका झाल्यात का, चुका व्हायच्यात का, असं किती जणं करतात. तुमची रिॲक्शनच मला सांगते की यामध्ये आपण कमी आहोत. बरं, आपण असा विचार करूया, ठीक आहे, हे झालं वकिलांच्या बाबतीत. किती जणं स्वतःहून ऑडिट लावून घेऊन आपलं सगळं तपासून व्यवस्थित करून घेणारे आहेत स्वतःहून, की नाही आहे कुठलं गव्हर्नमेंट ऑडिट आलेलं नाही, करा सांगितलेलं नाही, अनियमितता सापडलेली नाही, पण एक ऑडिटर आपला बसवा, कर काटेकोर तपासणी, कर चुका काढा आमच्या, आम्ही दुरुस्त करून घेतो. ऑब्व्हियसली हे नाही होत. मग नाईलाजानं आत्ता सरकार कोणतं आहे, कुठल्या पक्षाचं आहे, काय त्यांची धोरणं आहेत, घेणं देणं नाही आपल्याला. ज्या वेळेला सरकार अशा पद्धतीने विचार करते की ह्यांच्या डोक्यावर काहीतरी बसवलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी नियमिततेत आणल्या पाहिजेत, त्यावेळेला आपण, साधी गोष्ट आहे, कुठल्याही संस्थेचं ऑडिट लागलं की बसणारी मीटिंग किती मिनिटात संपते, त्याची चूक आहे ना, निस्तरेल, येईल त्याच्या डोक्यावर, अरे संस्था त्याची नाही, संस्था आपली आहे. 30 मिनिटात संपणाऱ्या बैठका संचालक मंडळाच्या आणि त्यात केले जाणारे विषय आणि पुढं नेले जाणारे विषय, गोबाय केले जाणारे विषय, हेच आपल्या चिंतेचे विषय आहेत. ऑडिट हा आपल्या संस्थेचा आरसा आहे. तो काय तुम्ही चांगले दिसताय का वाईट हे नाही दाखवत, तो काय दाखवतो, तुम्ही जसे आहात तसे दाखवतो. मग आपल्याला ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. हा एक भाग. डॉक्टरांकडं वेळ पडल्यानंतर जातो त्यावेळेला आपण डॉक्टर सांगतो ते निमूटपणे मान खाली घालून ऐकतो. आमच्याकडं संचालक येतात, संस्थांचे काही चेअरमन येतात, सचिव असतात, सभासद येतात, गुन्हा दाखल झालेला असतो. आम्ही पहिला प्रश्न विचारतो, तुमच्यावर गुन्हा आहे, काय केलं? साहेब आम्ही काय नाही केलं. मग अनियमितता कशी काय झाली? साहेब मला माहीत नाही, ते कुणीतरी केली. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, प्रक्रिया ज्या कायदेशीर प्रक्रिया पाळल्या गेलेल्या नाहीत म्हणून अनियमितता, म्हणून गुन्हा, म्हणून हरकती, म्हणून तक्रारी, म्हणून कोर्ट केसेस, म्हणून वकील. अदरवाईज वकिलांचं काय काम आहे? पुढची गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला उपविधी वाचले गेले नाहीत, संचालक मंडळ असो, चेअरमन असो, सचिव असो, सभासद असो, त्यावेळेला घोळ सुरू झाले. किती सभासदांनी संस्थेकडं उपविधी मागितले, ते वाचले, संचालकांनी वाचले आणि त्यामधून चर्चा झाली किंवा वाद झाले. स्टॅटिस्टिकल डाटा काढला तर मगाच्यापेक्षा या प्रश्नाचं उत्तर आणखी कमी आहे. ही वाईट गोष्ट आहे. आपली संस्था, आपण कायम पेपरला वाचतो की संविधान, भारताच्या संविधानाला गोबाय देऊन हे सरकार काम करते, अमुक करते. तर ओके, म्हणजे काय? आपण आपल्यावर लादून घेतलेले काहीतरी नियम आहेत, संस्थेचे उपविधी काय आहेत, हे बायलॉज आपण आपल्यासाठी तयार केलेले आहेत ना. हे सगळे उपविधी आपण आपल्यासाठी लादून घेतलेत, आपण ते फॉलो करण्यासाठी ॲक्सेप्ट केलेत, मान्य केलेत, कबूल केलेत. तर आपण
ते माहीत नाही, मी त्याप्रमाणे काम झालं नाही, होत नाही आहे, हे म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. जी संस्था उत्तम चालू आहे त्या संस्थेच्या संचालक मंडळाला उपविधी व्यवस्थित पाठ आहेत, माहिती आहेत, त्यातल्या खाचाखोचा माहीत आहेत, त्यातल्या पळवाटा माहीत आहेत. बरं, शेवटी पळवाटा का काढल्या जातात? साधा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला काहीतरी सल्ला देतोय असं नाही. पळवाटा का काढल्या जातात आणि केव्हा निघतात? साधा प्रश्न आहे, कुणी उत्तर द्या मला. साहेब आहेत, साहेबांनी सांगितलं तरी चालेल. पळवाटा केव्हा निघतात? काहीतरी लपवायला, काहीतरी करेक्ट करायला, म्हणजे काहीतरी चुकलंय ते बरोबर करायला पळवाटा आहेत. मग कुणाकडे जाऊया? चला आता वकिलांकडे जाऊन बसूया. म्हणजे आपल्या उपविधीतला गोबाई देऊन किंवा सहकार कायद्यातल्या तरतुदी किंवा नियम सोडून आपण पलीकडे कुठेतरी जातोय, ही बाब लक्षात येते. त्याच वेळेला आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात. सुदैवानं आता आपल्याकडं एक साधी गोष्ट लक्षात घ्या की वकील म्हणून न्यायालयात आम्ही ही गोष्ट बऱ्याच वेळेला बघितली. वाद आहे तो लाखो कोटी रुपयांचा नाही, वाद कागदावर केलेल्या चुकीच्या ठरावाचा नाही, वाद सहीचा नाही, कशी घेतली सही याचा नाही, वाद विश्वासाचा आहे. सहकार जर विश्वासावर आहे तर त्या विश्वासाला पात्र होणारं काम उपविधीनुसार जर संचालक मंडळ करत नसेल, सभासद करत नसतील, ज्या वेळेला आम्ही असं म्हणतो की कोर्टामध्ये या गोष्टी पाहिजेत, या चौकटीत बसलेल्या गोष्टी झाल्यात का, ज्या वेळेला उत्तर जो कोण संचालक असेल, चेअरमन असतील, सभासद आलेले असतील, सभासदानं संस्थेवर, संस्थेनं सभासदावर, असं काही एकमेकाच्या विरोधात असेल आणि तो उत्तर ज्यावेळेला म्हणतो की हे चौकटीतलं नाही, त्यावेळेला वकील म्हणून आमची समोरच्या माणसावरची क्रेडिबिलिटी पहिली आणि संस्थेवरची दुसरी, एक एक पायरीनं खाली 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 येत जाते. आणि जर ही क्रेडिबिलिटी, ही विश्वासार्हता आपण जर सांभाळू शकलो नाहीत तर नाईलाजानं वकील म्हणून आम्ही प्रगती करणार आहोत. कारण तुमच्याकडून फी घेऊन तुम्हाला त्या चौकटीत बसवायचं काम करावं लागेल, त्याच्यासाठीच्या पळवाटा शोधून काढाव्या लागतील, किंवा पळवाट नसेल तर काही चुका मान्य करून पुढं जावं लागेल. आपल्याकडे 101ला बऱ्याच वेळेला असं होतं की 50% भरल्याशिवाय रिव्हिजन दाखल करून घेत नाहीत. का 50%? कायदा करणाऱ्यांनी काहीतरी विचार केला. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मोहिते नावाचे कोऑपरेटिव्ह सहकार मंत्री महाराष्ट्र शासनाचे, कराडचे कृष्णा कारखान्याचे पूर्वीचे होते. त्यांनी एक वेळ सोडून 2 टर्म सहकार मंत्रीपद उपभोगलं किंवा भूषवलं. चांगलं काम एवढंच केलं की 60च्या कायद्यात 71-72 साली जे काही आमूलाग्र बदल झाले ते त्यांच्यामुळं झाले. त्यावेळेला ह्या गोष्टी लक्षात यायला लागल्या की सहकारातनं जसा फायदा, म्हणजे असं म्हणूया आपण, आता सध्या गोकुळ चालू आहे त्यामुळं साय म्हणा, क्रीम म्हणा, लोणी म्हणा, काही म्हणा, जसं घेता येतं ते गैरवाजवी प्रकार करूनही करता येतं. हे लक्षात आल्यानंतर अमेंडमेंट आल्या. आत्ता 24 साली परत नव्यानं अमेंडमेंट आल्या, नवीन काही सुधारणा आल्या. या का आल्या? याचं कारण असंच आहे की आपण जसं एखाद्या पिकाला एखाद्या औषध फवारणी केल्यानंतर कीड पूर्वी जात होती, काही किडी आता त्याला दाद देत नाहीत. त्या किडींना काहीतरी आणखी स्ट्रॉंग लागतं, काहीतरी वेगळं फवारावं लागतं. तीच वेळ सहकार क्षेत्रावर आपण काही चुका करत आलो की ज्या आपल्याला कर्टेल करणं शक्य आहे, त्या कर्टेल करणं, त्या टाळणं शक्य असेल तर आपल्यावरती वेळ येणार नाही. आपल्याला वेगळ्या कुठल्या कडक कायद्यांची, कडक अंमलबजावणीची गरजच होणार नाही. माझं असं वैयक्तिक मत वकील म्हणून आणि माणूस म्हणूनही की जर प्रत्येक सहकारी संस्थेनं वर्षातून एकदा सहकार आठवडा सोडून एक आठवडा असा ठरवून घ्या, आपल्या सर्व कायदेशीर नोंदी, ठराव, करार, कर्ज प्रकरणं, कंप्लायन्स रिपोर्ट्स, ऑडिटरनी समजा काही आपल्याला सूचना दिल्या असतील तर या सगळ्याचा आढावा एक आठवडा लावून घेऊन
पहिले 2 दिवस संचालक मंडळाने स्वतः बसा, नंतर काही सिनियर सभासदांना घेऊन बसा, मग जनरल बॉडी घेऊन बसा. पण 1 आठवड्यात ह्या सगळ्या गोष्टी सहज करता येणं शक्य आहे, की ज्याचा त्या आठवड्यानंतरचा फायदा लक्षात घेऊया. आपल्या चुका आपण बघायच्या, आपण दुरुस्त करायच्या. चौकशी, ऑडिट, गुन्हे कसे टाळायचे, सभा, ठराव, नोंदी कशा पद्धतीनं ठेवल्या तर आपल्याला कटकटी होणार नाही, याबद्दल तुम्ही एक खरोखर वकील नेमा, ज्याच्याकडं केव्हा जावं लागतं, एरवी गळ्याशी पाणी आल्यानंतर जावं लागतं. पूर्वी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना होती. जर आपली संस्था, आपलं कुटुंब आहे तर आपल्या कुटुंबासाठीचा एक फॅमिली डॉक्टरसारखा एक वकील नेमा, की ज्याच्याकडं तुम्ही हक्कानं जाऊन बसू शकाल आणि साहेब मागच्या आठवड्यात आम्ही आढावा घेतला, हे आमचं आम्ही काढलेले मुद्दे, हे दप्तर, फी ठरवा, करा, तपासून घ्या, दुरुस्त करून घ्या. म्हणजे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांना, आपण आहात तरी सांगतोय, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांना किंवा कोणालाही तुमच्या संस्थेविरुद्ध थेट आरोप करता येणार नाहीत. केले तरी त्याची तीव्रता कमी असेल किंवा त्याच्यावरचे उपाय तुमच्याकडे अवेलेबल असतील. हे वेल इन टाईम का करा, इंग्लिशमध्ये म्हण आहे, स्टिच इन टाईम सेव्ज नाईन. वेळीच घातलेला टाका अख्खं कापड किंवा अख्खं कपडा फाटण्यापासून वाचवतो. मग ती गोष्ट आपल्याला इतकी सोपी आहे की आपण करत नाही. वकील म्हणून जे जे काही कायदेशीर तरतुदी आणि कॉपरेटिव्हचे नियम आहेत ते बायलॉजच्या अनुषंगानं आणि कायद्याच्या अनुषंगानं बायलॉज या दोन्हीची सांगड घालून घ्यावी. आपल्यापैकी कित्येक जण, मला बरेच सिनियर पण असतील, सहकारात जास्त काम केलेले असतील, या गोष्टी सांगणं योग्य नाही, पण बायलॉज ही बाब आपण स्वतः फॉलो करत नाही. त्यामुळं दुर्दैवानं मगाशी जे वाक्य वापरलं गेलं की सहकार वाचवा, कोण तुम्हाला, मला साधी गोष्ट सांगा, तुम्हाला कोण बुडवायला निघाले? सरकार असं म्हणू शकत नाही की आम्ही सहकार क्षेत्रातल्या ह्या 25 गोष्टी बंद करणार आहे, असं म्हणू शकत नाही. मग बुडवायला कोण निघालं? खाजगी कंपन्या. बरं, खाजगी कंपन्या वगैरे यांचा काय रोल आहे? त्यांचा रोल एक आहे, फायदा मिळवणे हा त्यांचा मूळ हेतू. सहकारी संस्थेचा हेतू फायदा मिळवणे जरी असला, देताना तुम्ही डिव्हिडंड, रिपे करताना काहीतरी परत देताना, मग तुमचा हेतू फायदा मिळवणं आहे का एकत्रित? पहिलं वाक्य असं आहे की तो एकत्रित पुढं जाण्याचा मार्ग असल्यामुळे एकत्रित काहीतरी करण्याचा आहे चांगुलपणानं. म्हणजे तुम्ही सगळ्यांचा फायदा करून देण्यासाठी आहे. आपण त्याला विकास म्हणू, कारण आता विकास शब्दावर बऱ्याच शिव्या बसतात, सरकारला बसतात, संस्थांना बसतात, चेअरमनना बसतात, सगळ्यांना बसतात. विकास नको म्हणायला, फायदा म्हणूया. फायदा आपल्या आवडीचा शब्द आहे सगळ्यांचा. मुद्दा एवढाच आहे की ज्या संचालक मंडळाच्या बैठका आहेत त्या औपचारिकता ठेवू नका. ती काय 30 मिनटं, 40 मिनटं, 50 मिनटाची आपली बैठक आहे, ती बरेचसे आपले काळजीपूर्वक घेतलेले निर्णय पुढचे वकिलांकडच्या आणि कोर्टातल्या घालवायला लागणाऱ्या वेळाला वाचवण्यासाठीची मिनिटं आहेत. मग ती 30 मिनटं असोत, 45 मिनटं असोत, किंवा मग वकिलांकडे 5 वर्ष कोर्टासाठी म्हणून चक्रा मारणार आहे, ते टाळण्यासाठीचे आहेत. कशावर वेळ घालवायचा आहे हे संस्थेनं ठरवायचं आहे. नॉर्मली आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की कोर्टात विचारलं जातं, हे जे काही ठरलं, ज्याच्यावरनं वाद चालू आहे, त्याचं मिनिट बुकात नोंद कुठं आहे? मिनिट बुकाच्या नोंदी आपण प्रॉपरली ठेवायला एक आपल्याकडे सगळ्यांकडेच माहीत आहे की एक अपॉइंटेड क्लार्क आहे. तो वर्षानुवर्ष काय करत नाही, त्याला तो एक्सपर्टाईज आहे. तर त्याला ठरावात हे लिही ही सांगणारी मंडळी त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहेत का नाही? म्हणजे त्या ठराव बुकात जे घडलं तसंच्या तसं लिहिलं. आता आपल्याकडे एक चांगली गोष्ट आहे, मोबाईल आहेत. काय अडचण आहे आपल्या कुणाचीही मोबाईल लावून ठेवा ना, रेकॉर्डिंग करा काय झालं त्या ठरावासाठी, मीटिंगमध्ये काय हाणामाऱ्या झाल्या, सगळ्यांना ओपन आहे. पण ही पारदर्शकता ठेवायची नाही म्हणून जर आपण काम करत असू तर
अवघड आहे. मग वकील म्हणून मी मगाशीपासून म्हटलं 2 वेळेला आम्ही फायद्यात, नको, गरज नाही. संस्था फायद्यात, सभासद फायद्यात. आणि अगदीच कायद्याबद्दल बोलायचं झालं तर एक गोष्ट टाळता येत असेल तर ही जास्त चांगली आहे सगळ्यांसाठी. आपल्या सगळ्यांचे हितसंबंध संस्थेच्या हितसंबंधासोबत संघर्षात येऊ देऊ नका, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होऊ देऊ नका. आपले फायद्याच्या गोष्टी या संस्थेच्या फायद्यानंतर आल्या पाहिजेत. संस्थेचा फायदा, संस्थेचा विकास अगोदर आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी कर्ज वाटप, म्हणजे आता इथं आपल्या इथं बहुतांश संस्था, पतसंस्था, बँका अशा गोष्टी आहेत. कर्ज वाटप करताना घेतल्या जाणाऱ्या खबरदारीबद्दल जास्त जागरूकता दाखवणं गरजेचं आहे. राजकीय हस्तक्षेप टाळता येत नाहीत याची मला जाणीव आहे, पण राजकीय हस्तक्षेप एका ठराविक पॉईंटपर्यंत असावेत यासाठी संचालक मंडळ म्हणून ठामपणानं उभं राहण्याची धमक दाखवणं गरजेचं असतं. की जसं आपण आपल्याला त्रासदायक गोष्टी सरकार लागतं त्यावेळेला आपण करत असतो, या सगळे विरोध करत असतो, हा आपल्यातला सुद्धा विरोध केला गेला पाहिजे. त्याही पुढं जाऊन जर आपल्याला या सगळ्या गोष्टी करता आल्या तर 5 गोष्टींचा संकल्प किंवा 5 गोष्टी मी मुद्दाम लिहून आणल्यात, त्या विचारात घ्या. त्या कशा अंमलात आणता येतील याबद्दल आपण थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग केलंच पाहिजे, गरजेचं आहे. कायदेशीर मत घेण्याची सवय आपल्या सगळ्यांना लावा. कशासाठी? संस्थेनं जमिनीच्या बाबतीतले, मिळकतींच्या बाबतीतले करार किंवा अन्य काही करायचं असेल तर त्याच्यासाठी कायदेशीर मत घेतल्याशिवाय व्यवहार करू नका. संस्थेच्या मिळकती विक्री किंवा अन्य कुठं काही गुंतवणूक संस्थेला करायची असेल तर त्याच्यासाठीचं कायदेशीर ओपिनियन घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. रेकॉर्डला, कागदावर प्रत्येक गोष्ट लेखी स्वरूपात ठेवण्याची सवय लावा. मोठी कर्ज देतानाची हीच प्रक्रिया अगोदर पार पाडा. कंत्राट देत असाल, घेत असाल, संस्थेमार्फत काही होत असेल तर त्याच्यासाठीही याच गोष्टी करावी लागतील. आणि सगळ्यात शेवटची, सगळ्यांच्या कळीचा मुद्दा आहे कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबतचा. त्याच्यासाठी आपल्याकडं कोणतेही प्रकारच्या हमीपत्र किंवा करार कर्मचाऱ्यांकडून लिहून घेतले जात नाहीत. कारण आपल्याला संस्था पुढे न्यायची आहे, आपला माणूस आहे, विश्वासानं करेल ही खात्री असते नेमणूक करताना. दुर्दैवानं आत्ता आपण असं म्हणूया, आपण आहे कलियुगात. आपण काय हरिश्चंद्र आहे? नाही. तो हरिश्चंद्र आहे नेमला जाणारा कर्मचारी? नाही. घ्या कागदावर 4 वाक्य लिहून घ्या, त्याच्याकडनं वकिलांकडनं चांगल्या पद्धतीनं ड्राफ्ट करून घ्या, त्याला काही गोष्टीत बांधून घ्या, संस्थेला काही गोष्टीत बांधिलकी ठेवा, आपल्याला सोपं पडेल. नंतर या गोष्टींचा त्रास होत असतो. मी मगाशी 5 गोष्टी सांगितल्या, नोट करून घ्या. प्रत्येक निर्णय लेखी ठेवा. व्यवहार बायलॉज प्रमाणे करा. कायद्याच्या तरतुदीच्या विरुद्ध जाऊन करू नका. शंका असल्यास अगोदर कायदेशीर सल्ला घ्या. प्रत्येक सभेचं इतिवृत्त जास्तीत जास्त काटेकोरपणे ठेवा आणि प्रत्येक सभासदाला या सगळ्या रेकॉर्ड्सची पारदर्शकता ठेवा. म्हणजे त्याला तुमच्यावर शंका येणार नाहीत आणि त्या शंका आल्या नाहीत तर त्याचा तुमच्यावर आणि संस्थेचा सभासदावरचा विश्वास टिकून राहील. दोघं हातात हात घालून पुढे जाऊ शकतील. अन्यथा कायदेशीर अव्यवस्थापन किंवा गैरव्यवस्थापनामुळं संस्था पर्यायानं सभासद, पर्यायानं सहकार चळवळ अडचणीत यायला वेळ लागणार नाही. ही काळाची गरज म्हणून आपल्याला करावयाच्या गोष्टी आहेत. आपल्याला सहकार सप्ताहाच्या शेवटी भीती घालण्या हा उद्देश नाही. पण ज्या त्या वेळेला काही गोष्टी केल्या नाहीत तर काट्याचा नायटा होऊन आपला पाय कापायची वेळ
पुढं जाऊन येऊ नये याची खबरदारी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य या सप्ताहाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी जाणून घेऊया. त्या कर्तव्याप्रमाणे काम करण्याची आपल्या सगळ्यांनी शपथ ज्या ज्या वेळेला सहकार क्षेत्रात आला आहात त्यावेळेला घेतलेली असते, किंबहुना स्वतःपुरतं ठरवलेलं असतं. त्याला प्रामाणिक राहून आपण काम करूया. या निमित्तानं मी पुन्हा एकदा जे मंडळी सेवानिवृत्तीनंतर जोशी साहेब असेल किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून काही मोठी काम करणारे आपल्यासारखी मंडळी आहेत, या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. सहकार क्षेत्रात काम करताना एकत्र पुढं जाण्याची वृत्ती, पूर्वी आपल्याकडं अशी म्हण होती, लष्कराच्या भाकऱ्या भाजायची काय गरज आहे, काळाची गरज एकत्र पुढं जाणे हीच आहे. इंडिव्हिज्युअली एकट्यानं मी करतो, मी सगळं संपवतो, मला पाहिजे तसं करून घेतो, असं होत नाही. म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. आणि संवाद हा शब्द ज्या वेळेला तरुण भारतनं वापरला त्याला एक महत्त्व आहे. संवादामध्ये वादपणा आणि सहसंमतीनं केलेला वाद आहे. आणि वाद हा फक्त भांडणाशी संबंधित शब्द नाही, वाद हा एकमेकांची मतं ऐकून घेऊन करण्याची गोष्ट आहे. म्हणून तो संवाद आहे. ही प्रक्रिया प्रत्येक संस्थेनं, प्रत्येक सहकारी संस्थेनं स्वतःसोबत राबवली गेली पाहिजे. शेवटचं उदाहरण फक्त एक गोष्ट म्हणून सांगतो. आपल्याकडं पन्हाळा शाहूवाडी तालुक्यात पाण्याची फार काही तुटवडा अशातला भाग नाही. पण जसं एप्रिल महिन्यानंतर पाणी आपल्याकडचं कमी होतं आणि मग पाणी पुरवठा संस्थांना जास्त महत्त्व आलं. आपल्याला कुणाला माहिती आहे की पाणी पुरवठा संस्थांचं पेव म्हणतो आहे मी मुद्दाम, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात आलं. कुणामुळं आलं? बघा, आपल्याकडं धरणं पहिल्यापासून आहेत, भरपूर पावसाचा प्रदेश आहे, म्हणजे सातारा जिल्हा असू दे, सांगली असू दे, कोल्हापूर असू दे, तरीसुद्धा पाणी पुरवठा संस्था काढायची वेळ आली आणि त्याचं पेव फुटलं. आणि त्या मोठ्या प्रमाणावर अजूनही सुरू आहेत, अत्यंत चांगल्या प्रमाणात चालू आहेत. कुणी काढलं आहे? ब्रेन चाइल्ड कुणाचं आहे? हे कर्तृत्व खास कोल्हापूरकर माणसाचं आहे, लक्षात घ्या. रत्नाप्पांना कुंभारांनी शिरोळ तालुक्यात कृष्णा नदी जाते पंचगंगा आहे, तरीसुद्धा पाणी पुरवठ्याच्या संस्था काढायची वेळ आली. त्यांना हे त्या काळात लक्षात आलं की आपल्याला हे आज ना उद्या कुठंतरी याचं मॅनेजमेंट करावं लागेल, व्यवस्थापन ठेवावं लागेल. त्यानंतर पाणी पुरवठा संस्था आल्या. पाणी पुरवठा संस्थांमुळं सहकार रुजला लवकर, कारण छोट्या मोठ्या शेतकऱ्याला अदरवाईज पाणी मिळवणं अडचणीचं होतं. हा जो काही ब्रॉड म्हणजे अत्यंत विस्तृत दृष्टिकोन ठेवून त्यांनी काम केलं, तसा दृष्टिकोन नवीन येणाऱ्या प्रत्येक संकल्पनेनुसार, येणाऱ्या प्रत्येक बिझनेस आयडियानुसार सहकार ॲडॉप्ट करू शकतो. सहकार क्षेत्र या सगळ्याला स्टिकअप राहून पुढं जाऊ शकतो. हा विश्वास तुम्ही बाळगा, समोरच्याला द्या. म्हणजे आपण हे वाक्य पुन्हा उच्चारता लागता येणार नाही की सहकार वाचवा असं म्हणायची वेळ आपल्यावर येणार नाही. धन्यवाद. धन्यवाद देसाई सर. नक्कीच संवाद साधून वाद टाळणं हेच तरुण भारतनं जपलेलं आहे. आणि म्हणूनच आमचे किरण ठाकूर मामा यांनी बेळगावचा प्रश्न असेल किंवा अन्य कुठलाही सामाजिक भान नेहमीच तरुण भारतनं जपलेले आहे. एक आदर्शवत वाटचाल या ठिकाणी आहे. यानंतर सहाय्यक निबंधक कदम साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थाना थोडक्यात मार्गदर्शन करावं. नमस्कार. आज 6 जुलै 2021 रोजी केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन झालं आणि त्याला आज 5 वर्ष कंप्लीट होत आहेत. त्याच्यामुळं 29 जून ते 6 जुलै हा पूर्ण भारतामध्ये सहकार सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. त्यासाठी आज तरुण भारतनं हा संवाद ठेवला, त्याबद्दल त्यांचं विशेष आभार. तसेच आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं ते ॲडव्होकेट अभिजित देसाई सर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित श्रीरंग गायकवाड साहेब, विभागीय संपादक तरुण भारत, मिलिंद सूर्यवंशी साहेब, विभागीय जाहिरात व्यवस्थापक तरुण भारत, अमर पाटील साहेब, विभागीय वितरण व्यवस्थापक, त्यानंतर श्री सुधाकर काशीत सर आणि आनंद साजने सर. तर 5 जुलै 2021ला केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन झाल्यावर पहिला जो चेंज झाला तो विविध कार्यकारी संस्थेमध्ये झाला. विविध कार्यकारी संस्थांची जी म्हणजे अनियमितता आढळायची किंवा जे ग्रामीण भागात पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्यात अनियमितता कमी होण्यासाठी मगाशी जे साहेबांनी सांगितले की लिखाणात जे किंवा जे कर्ज वाटप केलं जाते अयोग्यरित्या किंवा बॅकडेटेड काही केलं जाते
ते थांबवण्यासाठी गव्हर्नमेंटनं केंद्रीय योजना आणि संगणकीकरण प्रोग्राम आणला. त्यामध्ये 5 वर्षामागे आम्ही विविध कार्यकारी म्हणजे शाहूवाडी तालुक्याचं बोलायचं झालं तर 108 विविध कार्यकारी संस्था आहेत आणि सगळ्या आता ऑनलाईनरित्या काम करत आहेत. म्हणजे जे डे टू डे लाईफमध्ये कर्ज वाटप केलं जाते किंवा टोकन मारलं जाते किंवा जे झालेलं जाते ते ऑनलाईन मारून डे एंड करायचं. ते डे एंड केला तर कोणतीही संस्था परत ते चेंज करू शकत नाही. त्याच्यानंतर याचा पुढचा भाग म्हणजे ई ऑडिट आलं. म्हणजे जे ऑडिटर ऑडिट जाऊन करतो त्यानं ते जनरेट केलं की पेजेस येतात ते कॉम्प्युटरायज्ड ऑडिट होतं. आता हे सांगायचा उद्देश काय, आता या मागच्या 5 वर्षात हे विविध कार्यकारी संस्थेत झालेलं आहे. पुढच्या 5-6 वर्षात पतसंस्थांना पण हे येण्याची शक्यता आहे. आता साहेबांनी जसं सांगितलं की उपविधीबद्दल, मी पण उपविधीबद्दल थोडं बोलणार आहे. जसं आपलं म्हणजे जे कायदे तज्ज्ञ आहेत किंवा आपण सर्व काय म्हणतो की भारताचं संविधान हे आपलं मेन बायबल आहे आपलं. मग त्याप्रमाणे तुमचं संस्थेचं डे टू डे कसं चालावं किंवा तुमचे उद्देश काय किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीनं काम चालू करायला पाहिजे त्याच्यासाठी उपविधी दिलेलं असते. आता काही म्हणजे साहेब जसं सांगतात कुणी उपविधी वाचत नाही काय नाही. उपविधी कोण मागतो माहिती आहे का आमच्या ऑफिसकडून साहेब? जो तक्रारदार आहे तो अर्ज देतो या संस्थेचा मी सभासद आहे, मला यांनी ठेवी दिलेल्या नाहीत, तरी यांचे 2021 ते 25पर्यंतचे ऑडिट रिपोर्ट आणि मला यांची उपविधी मिळावी. म्हणजे काही मॅनेजर किंवा संस्थेतल्या संचालकांना पण उपविधी वाचत नाहीत, पण ते तक्रारदार वाचतात आणि त्याचा उपयोग तुमच्यावर तक्रार करण्यासाठी करतात. ह्यात मेन चुका होणाऱ्या घटक कोणते? साहेबांनी सांगितलं तसं सर्वसाधारण सभा. आता सहकारी कायद्यातल्या कलम 75-76 तरतुदी आहेत सर्वसाधारण सभेच्या. तसेच उपविधीमध्ये पण सांगितलेलं आहे की त्यामध्ये काय काय घ्यायच्या गोष्टी, किती दिवस आधी नोटीस काढायची, नोटीस कशी द्यायची यांना, याचं दिलेलं आहे. त्याप्रमाणे योग्यरित्या घ्या. आता मी एक प्रश्न विचारतो, किती संस्थांनी आता नवीन मागच्या वर्षी सहकार आपलं जे आयुक्तालय आहे त्यांनी नवीन उपविधी केली. म्हणजे जे राज्याचे रजिस्टर आहेत त्यांनी पतसंस्थांसाठी नवीन आदर्श उपविधी मागच्या वर्षी केली. आता किती संस्थांनी ते आपलं इम्प्लिमेंट केलं आहे बरं? तुम्ही गेला आहे. त्यामुळं आता सर्वांना एक विनंती आहे की आता ह्या वर्षीची जी सर्वसाधारण सभा होणार आहे त्या विषयपत्रिकेत तो विषय घाला नवीन आदर्श उपविधी स्वीकारण्याबाबत आणि ती मंजूर करून घ्या आणि आमच्या ऑफिसला मंजुरीसाठी पाठवा सर्वांना. आणि त्यातले जे नियम चेंजेस झालेत ते सगळ्यांनी वाचा. खास करून संचालक मंडळ अध्यक्ष आणि सचिवांनी. आता याचे परिणाम काय होतात, जेव्हा तुम्ही उपविधी चे जे रूल्स आहेत नियम आहेत ते जर फॉलो केले नाहीत तर तक्रारदार काय करतात, चौकशी करा. मग त्याच्यानुसार ATTद्वारे आम्ही चौकशी करतो. काही त्यात वित्तीय अनियमितता आढळली काय असली. नियम 88 पण आहे जबाबदारी फिक्स करायची. त्यात 83ची जी चौकशी झाल्यावर 88ची द्वारे आपण जबाबदारी फिक्स केली जाते. जबाबदारी म्हणजे काय, ते ठराव चुकीचा एखादा गाठला असेल तर ते ठराव त्यावेळी आता काही संचालक पण असतील जे अनुमोदन देतात त्यावेळी उपस्थित राहून त्यांच्यावरती जबाबदारी फिक्स केली जाते. आणि जे तुम्हाला हे ठराव घाला ते ठराव घाला असं म्हटले असतील ते त्यांना काहीच होणार नाही, पण जे सही करणार त्यांच्यावरती जबाबदारी फिक्स होणार. त्यामुळं काय करा, ठराव साहेबांनी जसं सांगितलं किमान एकदा तरी वाचा. आता पहिला कुठलं पण जे ठरावलेलं जातं तिथं पुढच्या पेजवर म्हणजे पुढच्या मीटिंगला काय लिहिता बाबा, मागचा अहवाल वाचून तो फिक्स करण्यात आला. त्यात पण तुमचं अनुमोदन असतं ना, म्हणजे तुम्ही ते वाचलंय असं अभिप्रेत आहे, पण खरोखर वाचलं जातं आहे का बघा. समोसे आणि चहापुरतं मीटिंग ठेवू नका, ॲक्च्युली ते वाचा बघा. कारण जे संचालक किंवा अध्यक्ष आहे पुढे जाऊन तेच अडकतात आणि नंतर त्यांच्याकडनं ती वसुली करण्याची पाळी येते, त्यांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढतोय.
आणि साहेबांनी जसं सांगितलं तसं विश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ठेवीदारांचा विश्वास. त्यामुळे जेव्हा सर्वसाधारण सभा होतात, आता विश्वास येण्यासाठी काय, तुमची एकतर सर्वसाधारण सभा व्यवस्थित झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा ऑडिट रिपोर्ट. ऑडिट रिपोर्ट असला तर ठेवीदारांना पण विश्वास बसतो की बाबा ही योग्य आहे माझ्या पैसे ठेवण्यासाठी, त्यामुळे तुमच्या ठेवी पण वाढतील आणि भविष्यात तुमची संस्था जिल्हास्तरीय होऊ शकते, राज्यस्तरीय, विभागस्तरीय होऊन पुढे जाऊ शकते. आता आपल्यातल्या काही संस्था जिल्हास्तरीय झालेल्या आहेत, राज्यस्तरीय झालेल्या आहेत. मलकापूर अर्बनसारखी मोठी बँक पण आहे, सहकार बँक. त्यामुळे व्यवस्थित उपविधी आणि कायद्यानुसार काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर वसुली संदर्भात जे आहेत, आता साहेबांनी सांगितलं तसं 101 मध्ये काय होतं, काही संस्था अशा आढळून आल्यात की वसुली करतच नाहीत. 4-4, 5-5, 6-6 वर्ष. तुमचं खातं NPA मध्ये गेल्यानंतर तुम्ही 90 दिवसात किंवा 6 महिन्यात पुढच्या त्याला 3 वेळा लवाद नोटीस करून 101 केलं पाहिजे. एक तर तुम्ही 101 सहाय्यक निबंधक कार्यालयाला करू शकता किंवा तुम्हाला फेडरेशन पण आहे, 2 मार्ग. आणि 101 कायदा पण इतका चांगला केला आहे की बाबा आम्हाला पण त्याला बांधून ठेवलं आहे त्या कायद्याला, की काय बाबा सहाय्यक निबंधकांनी 90 दिवसाच्या आत तो निकाल दिला पाहिजे. 2-3 ज्या सुनावण्या असतील घेऊन, कर्ज तुम्ही व्यवस्थितरित्या दिलं आहे का, त्याच्यानंतर व्याज व्यवस्थित आकारलं आहे का, हे बघून दाखला द्यायचा आहे नमुना वीमध्ये. त्यानंतर येते काही संस्था 101 घेऊन तसाच थांबतात. 101 घेऊन त्यांना कर्जदाराला बनवून सांगितलं पाहिजे पुढच्या गोष्टी, किंवा जामीनदारांना कन्व्हिन्स केलं पाहिजे की त्यांना भरायला सांगा. आणि त्याच्यानंतर मग ॲपसेट करून तुम्ही त्यांचे लिलाव प्रॉपर्टी असतील ती पुढची 100-85 असेल या कारवाई केल्या पाहिजे. आता शाहूवाडीत म्हटलं तर काही संस्थाच मला वाटते ज्या ऑडिट वर्ग 1 आहे त्यांचं 101 बऱ्यापैकी क्लिअर असतात, पण काही जणांचा ऑडिट वर्ग ब असेल तर तो 1 शेरा असेल, त्यामुळं करा ते. त्याच्यानंतर ऑडिट हे 3 वर्षानंतर कायद्यानं नियम घातला आहे की मॅक्झिमम ऑडिटर तुम्ही 3 वर्षासाठीच नेमू शकता. पण आता काही ठिकाणी काय करतात की बाबा ओळखीचं आहे आपल्या, नाव दुसऱ्या ऑडिटरचं असतं, पण ऑडिटर तो आधीचाच करतो. कायद्यानं का दिलं आहे बाबा की एका ऑडिटरांकडनं चूक राहिली किंवा तो सांगायचा राहिला तर दुसरा ऑडिटर तरी जो पुढचा येईल तो तुम्हाला तुमच्या चुका सांगेल. आणि त्यातनं दोष दुरुस्ती म्हणून असतं की ऑडिटरांनी ज्या चुका सांगितलेल्या आहेत ते तुम्हाला आपण 2 महिने कालावधी देतो की ते दुरुस्ती करण्यासाठी, त्या करून योग्यरित्या कामकाज चालावं. त्याच्यानंतर आणि महत्त्वाचं सगळ्यात एक गोष्ट सांगायची आहे, जी संस्थेची गुंतवणूक असते, म्हणजे 100 रुपये तुम्हाला जर ठेवी म्हणून आल्या तर तुम्ही 100च्या 100 रुपये कर्ज म्हणून देऊ शकत नाही. नियमावलीप्रमाणे काय आहे, 65 ते 70% तुमचं कर्ज म्हणून तुम्ही देऊ शकता. मग उरलेली अमाऊंट काय करायचं, मग तुम्ही काही ठिकाणी गुंतवलेले जातात पैसे, ते गुंतवणानं समोरची संस्था ऑडिट वर्ग 1 आहे का बघा. कारण काय होतं, म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्यात तुमच्या ठेवी असतील, समजा तीच संस्था बुडली तर त्याचं तुमची संस्था व्यवस्थितरित्या चालूनसुद्धा तुम्ही पण बुडण्याची शक्यता असतात. त्याच्यामुळं काय करायचं, जी तुम्ही गुंतवणूक करता कुठल्या संस्थेत ते ऑडिट वर्ग 1 आहे का बघा. वेळोवेळी त्याला त्यांच्या अध्यक्ष याच्याशी संपर्क राहावा, त्यांच्या ऑडिटरशी संपर्क राहावा आणि एकाच ठिकाणी गुंतवणूक न करता 3-4 ठिकाणी गुंतवून ठेवा पैसे. एकाच ठिकाणी आपली समजा 50 लाख 1 कोटी गुंतवणूक आहे आपली, तर ती एकाच याच्यात न ठेवता काय करायचं, 3-4 ठिकाणी गुंतवू शकता. त्याच्यानंतर कर्ज देताना पण मोठी कर्ज देताना काही ठिकाणी ओळखीचं आहे माझ्या, त्याला काहीतरी हे असते, तुम्ही काही मॉर्गेज घेत नाही काय नाही, ते एकदम चुकीचं आहे. तिची जमीन किंवा घर असेल काय तर तुम्ही मॉर्गेज म्हणून घेतलं पाहिजे, जेणेकरून वसुलीच्या वेळेला तुम्हाला त्याचा योग्य फायदा होतो. त्याच्यानंतर काही कायद्यातले कलम आहेत ते जाऊन वाचा, मी त्यातले सांगेन. 22 आणि 23 कलम. 22 आणि 23मध्ये काय आहे, खुलं सभासदत्व आहे. तुम्ही कुणाला नाकारू शकत नाही. ज्या तुमच्या उपविधीमध्ये अटी आणि शर्ती आहेत
सभासदाच्या त्या कंप्लीट झाल्या तर तुम्ही ते कुणालाही नाकारू शकत नाही. नाकारलं तर ते सहाय्यक निबंधक कार्यालयाला अर्ज करतात. त्याच्यानंतर आम्ही कलम 22 आणि 23 अन्वये तुम्हाला नोटीस काढतो. सुनावणी घेऊन त्याला आपण सभासदत्व बहाल करतो. त्याच्यानंतर कलम 35 एक आहे. कलम 35 काय आहे? कोणतेही सभासदत्व रद्द करणं. रद्द म्हणजे रद्द काढायच्या कुणाला पावर आहेत तर संचालक मंडळाला नाहीत. वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदत्व रद्द करण्याची ताकद आहे. मग ते कसं करायचं तर बाबा पहिल्यांदा तुम्ही जी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस काढता त्याच्यात ते मेन्शन पाहिजे की या सभासदत्वाचा आपण सभासद रद्द करणार आहे. त्याच्यानंतर त्याला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलवून त्याचे म्हणणं, लेखी म्हणणं किंवा तोंडी म्हणणं मांडायची संधी दिली पाहिजे. आणि ती संधी दिल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेनं बहुमतानं ते त्याला काढू शकता. तुम्ही ही प्रोसेस पण योग्य केला नाही तर ते सहाय्यक निबंधक कार्यालयाला अर्ज करू शकता. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे कलम 49 एक आहे. जे तुम्ही कर्ज वाटप करता की कुठल्या तरी पगारदार कर्मचारी असेल तर त्याची संमती घ्या. काय की ते पगारातला त्यांचा इतका हिस्सा आम्ही वर्ग करून घेणार. म्हणजे त्याचे EMI किंवा हप्ते तटले तर तुम्ही नंतर डायरेक्ट संस्थेला नोटीस काढून त्याच्यात डायरेक्ट पगारमधनंच तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. हे लक्षात ठेवा. कलम 49. त्याच्यानंतर 75-76 सांगितल्याप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभा ही 2 कलमं वाचा. त्याच्यानंतर 73 म्हणजे जे डायरेक्टर आहेत डायरेक्टराची पात्रता किंवा अपात्रता केव्हा होते ते कलम 73 क अ मध्ये आहे, तेवढं वाचा. त्याच्यानंतर कलम 81 ऑडिट संदर्भात आहे ते वाचा. 83 संस्थेच्या चौकशीचं आहे ते वाचा. त्याच्यानंतर कलम 88 जो कोणी संस्था अनियमितता आढळली तर कुणावर जबाबदारी फिक्स करायची आहे त्याच्या संदर्भात आहे. 89 हे सहाय्यक निबंधक किंवा जिल्ह्याच्या ऑफिसमधनं जे अधिकारी चेकिंगला किंवा काय येतात ते 89 अन्वयी तपासणी असते. त्यात कोणती कागदपत्र दाखवली पाहिजे, कसं चेकिंग चालतं ते एक वाचा त्याच्यासाठी. 91 साठी आपलं सहकार न्यायालय आहे. वादविवाद जे होतात त्यात लिस्ट आहे. त्या संदर्भात सहकारी न्यायालयात तुम्ही जाऊ शकता किंवा सभासद पण जाऊ शकतात संस्थेच्या विरोधात, ते आहे. त्याच्यानंतर कलम 101 आपलं वसुली संदर्भात आहे. 102 ते 108 वाचायला लागू नये याची काळजी घ्या. 102 ते 108 अवसायन आहे, लिक्विडेशन म्हणजे संस्था बंद करायची प्रोसेस, ते वाचायला लागू नये. त्याच्यानंतर वसुलीसाठी 156 आहे. आमच्या विरोधात आम्ही काय तर चुकलो असं वाटलं तर आमच्या विरोधात विभागीय सहनिबंधकांकडे जाऊ शकता. 152 कलम आहे. ही कलमं 10 ते 12 कलमं आहेत फक्त. मी काय सहकारी काय कलमात 160 कलमं आहेत पण ती काय वाचा म्हणणार नाही. ही 12 ते 15 वाचा जे की डे टू डे लाईफ लागणार आहे तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं 146 वाचा. 146 मध्ये डिपार्टमेंट पण वापर करत नाही जास्त आणि कोणी वापर करत नाही. गुन्हे आहे, गुन्हे म्हणजे जे काही केले ते भयानक प्रकरण आहे. काय गुन्हे होऊ शकतात, फौजदारी असतील किंवा सिव्हिल असेल तर ते वाचा. इतके कलमं आणि उपविधी 50 पेजेसची ही वाचा, जेणेकरून आजचा संवाद सक्सेसफुल झाला. एकट्यानं जरी वाचला तरी असं समजेन की आजचा जो संवाद तरुण भारतनं ठेवला तो सक्सेसफुल झाला. तसंच माझं साहेबांनी पण योग्य आणि मोजक्या शब्दात मार्गदर्शन केले. मी पण मला जसं वाटेल तसं मार्गदर्शन केल्यात. काही तुमचे प्रश्न असतील तर विचारा. फक्त एकच काळजी घ्या की मगाशी सांगितलेलं मी पुन्हा एकदा रिपीट करतो. आदर्श उपविधी मागच्या वर्षी जी सहकार आयुक्त कार्यालयानं काढलेली आहे ती तुम्ही सर्वसाधारण सभेच्या ह्याच्यात विषयपत्रिकेमध्ये घेऊन ती मंजूर करून ती मंजुरीचा हे आम्हाला मंजुरीसाठी सहाय्यक निबंधक कार्यालयाला पाठवा एवढं आपल्याला विनंती करतो. कारण तुम्ही पाठवलं नाही तर मी पत्र काढणारच आहे. मी लादीन ते 2-3 महिन्याने. एवढंच सांगतो आणि मी थांबतो. आज तरुण भारतनं जो चर्चासत्र घडवून आणलं शाहूवाडीसारख्या दुर्गम भागात, म्हणजे तरुण भारतसारख्या जिल्ह्याचे जे अधिकारी येऊन आणि तुमच्या ॲड असतील किंवा लेख असेल हे बाबा जिल्ह्याभर गेलेलं आहे. जिल्ह्याभर गेलं आहे ना सर? जिल्ह्याभर 2 पेजेस दिलेले आहेत त्यांनी आपल्याला.
आणि हा कार्यक्रम घेतला. त्यानंतर शेळके साहेबांनी याचं इनिशिएटिव्ह घेतलं. पुढच्या वेळी साहेब जेव्हा असेल तेव्हा आपण आता या बांबुडी भागातल्या पतसंस्थांचं घेतलं आहे. दुसऱ्या वेळी जेव्हा असेल तेव्हा आपल्याला ग्वाही देतो की एकतर जिल्ह्याचं आपण काय तर करता येते का बघूया, किंवा जिल्ह्याचं नाही करता आलं तर शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातल्या संस्थांचा हाच मोठा कार्यक्रम घेऊया. एवढंच ग्वाही देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय सहकार. धन्यवाद कदम साहेब. नक्कीच तुम्ही केलेल्या आव्हानानुसार तरुण भारत नेहमीच आपल्यासोबत राहील. यानंतर आपण सहकार सप्ताहानिमित्त जी आज पुरवणी काढली होती त्या पुरवणीचं प्रकाशन मी मान्यवरांच्या शुभास्ते करू इच्छितो. आणि त्याचबरोबर आपल्या तरुण भारतनं आपलं आराध्य असणार सर्वांचं संत बाळूमामा हे पुस्तकाचं देखील आपण अनावरण केलेलं आहे. आणि आत्ता काही दिवसातच आपलं महाराष्ट्राचं आराध्यदैवत पंढरीच्या विठुरायाची विठू माऊली हा अंकसुद्धा आपला प्रकाश होतो आहे. आत्ता आपण या ठिकाणी तरुण भारतच्या सहकार सप्ताह निमित्ताची पुरवणी काढली आपण आज. त्याचं प्रकाशन मी माननीय गायकवाड साहेब, कदम साहेब, देसाई साहेब, साजने सर, अमर पाटील साहेब, त्याचबरोबर सुरेश साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण आजची जी आपण सहकार सप्ताह पुरवणी काढली आहे त्या पुरवणीचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी करत आहोत. सोबतच संत बाळूमामा हा गौरव ग्रंथसुद्धा आपण या ठिकाणी आणलेला आहे. उदय ग्रंथ ज्या पुरवणीमध्ये आपल्या सर्वांच्या जाहिराती आहेत त्याचबरोबर लेखसुद्धा या ठिकाणी सहाय्यक निबंधक कदम साहेब यांच्यातून दिलेला हा लेख आणि ही पुरवणी आपण या ठिकाणी प्रकाशित करत आहोत. एक आदर्श उपक्रम या ठिकाणी आपण राबवण्याचा छोटासा प्रयत्न केला आणि त्याला एक चांगल्या पद्धतीने सहकार्य प्राप्त झालं. आणि यानंतर मी आमचे मार्गदर्शक आणि विभागीय संपादक गायकवाड सरांना विनंती करतो की आपण उपस्थानात संबोधित करावं. सर्वांना नमस्ते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहाय्यक निबंधक आहेत सहकारी संस्था शाहूवाडी तालुक्याचे, आत्ताच आपण ज्यांचं मार्गदर्शन ऐकलं, आणि वकील साहेब अभिजित देसाई ज्यांचं खूप सुंदर भाषण झालं, खूप मुद्देसूद झालं, जे मलाही फार उपयुक्त वकील साहेब वाटलं. आमचे विभागीय जाहिरात व्यवस्थापक मिलिंद सूर्यवंशी, विभागीय वितरण व्यवस्थापक अमर पाटील, जाहिरात विभाग आमचे कोल्हापूरचे जिल्ह्याचे आनंद साजणे साहेब, आणि समोर बसलेले सगळे मलकापूर, बांबवडे इथले संस्थांचे चेअरमन, शाखाधिकारी आणि प्रतिनिधी. खरं तर हे निमित्त जे आहे हे केंद्र सरकारने जे काही सहकार मंत्रालय साहेबांनी सांगितलं आता स्थापन केलं त्याला 5 वर्षे पूर्ण झाली आणि त्यानिमित्त हा सहकार सप्ताह साजरा केला जातो. मला या निमित्ताने फक्त आठवण करून द्यायची आहे ती अशी की सहकार हा काही आपल्याला नवा नाही. मी आता सगळे पंढरीच्या वारीचे वेध लागलेले आहेत बघा सगळ्यांना. मी वारकरी आहे, पंढरीच्या वारीचा संत साहित्याची आवड आहे मला. तर मला असं म्हणायचं आहे, हे 5 वर्ष आता झाली केंद्र सरकारने केलेली. 1904ला कायदा झाला, त्याच्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफर्ड आणि काय ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वगैरे सहकार इथला त्याची व्यवस्था लागावी, लोकांनी सोबत काम करावं, आर्थिक साक्षरता यावी याच्यासाठी प्रयत्न सुरू केले, कायदे झाले त्याच्यासाठी. पण आमच्या शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, वारकऱ्यांनी इथला सहकार हा फार वर्षापूर्वीपासून जपलेला आहे. म्हणजे ज्यांचे अभंग म्हणत वारीला जातात त्या संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ नोहे एकल्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला, असं ते सांगतं. वारी करतात ती एकट्याने करत नाहीत, वारी ही समूहाने करतात. ती समूहाने करण्याची भक्ती आहे. आपण जर एकत्र आलो तर त्या एकत्र येण्याची ताकद मोठी असते. ही आपली संस्कृती आहे. वारीसारखी ही आपली परंपरा आहे. गावागावात सप्ताहसुद्धा साजरे करतात. आपण जसा सहकार सप्ताह करतो तसा तो हरिनाम सप्ताह साजरा करतात. त्याच्यातला मेसेज, त्याच्यातला संदेश हा आपण इथं एकोप्याने, गुण्यागोविंदाने, बंधुभावाने एकमेकाला साथ देत पुढं जायला पाहिजे, असाच त्याच्यातला मेसेज असतो.
पंढरीची वारी ही याच्यासाठीच करतात की आपण सगळे एक आहोत, आपण एकमेकांना मदत करायची आहे, एकमेकांच्या अडीअडचणीत एकमेकांना सांभाळून घ्यायचं आहे, याच्यासाठी याची वारंवार आठवण करून देण्यासाठी म्हणून ती वारी असते. आणि म्हणून हा जो सहकार आहे, मग आपल्या राज्यात आत्ता त्यांनी सांगितलं रत्नाप्पा कुंभारांचं योगदान आहे, यशवंतराव चव्हाणांचं योगदान आहे. महत्त्वाचं म्हणजे या महाराष्ट्राचं फार मोठं योगदान, या कोल्हापूर जिल्ह्याचं फार मोठं योगदान सहकाराला आहे. आणि शेतकरी कर्जमुक्त व्हावा, सावकाराच्या पाशातून त्याची सुटका व्हावी, याच्यासाठी ही जी चळवळ सुरू झाली पतसंस्थांची, मला असं वाटतं हे फार महत्त्वाचं आणि मोलाचं काम आहे. कारण या शेतकऱ्यांसाठी, इथल्या लोकांसाठी तुम्ही ज्या या संस्था उभ्या केलेल्या आहेत त्या फार मोलाच्या आहेत, तुमचं काम फार मोलाचं आहे. पण वकील साहेबांनी आणि या कदम साहेबांनी हे केलं, सांगितलं त्याप्रमाणे ते नेकीने चालवावं, हे त्याचं मूळ आहे. आपल्याकडं एक ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये, ज्याला आपण निरक्षर म्हणतो, त्यांच्यामध्ये हे शहाणीव असते, शहाणपण असतं की आपलं काम हे नेकीनं चाललं पाहिजे, नैतिकतेने चाललं पाहिजे. खोटेपणाच्या आधारावर कुठली असलेली गोष्ट ही टिकत नाही, ती वाढत नाही. तिला काही वेळ एक सूज येईल, पण ती सूज कधी ना कधी उतरते. त्याच्यामुळं आपली जी मुळं आहेत, आपली जी मूळ शिकवण आहे, जी नैतिकता आहे, ती नेकीने चालवण्याची, नेकीने नैतिकतेने वागण्याची आहे. म्हणजे ते दुसरा एक अभंग मला आठवतोय, तुम्हाला माहिती आहे की पैसा कसा जमवायचा आणि कसा राखायचा, याचं पण एक अभंग आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी, असं म्हटलेलं आहे. म्हणजे उत्तम व्यवहार उत्तम पाहिजे. आणि हा सगळ्यांना संदेश आहे, सामान्य माणसांना आहे, नागरिकांना आहे, कष्टकऱ्यांना आहे, शेतकऱ्यांना आहे, आपल्याला पण आहे, तुम्हा संस्थांना पण आहे. तो पैसा नेकीने कमवायचा आहे, नेकीने वाढवायचा आहे. आणि मग ते पुढं म्हणतात की त्या माणसाला सद्गती प्राप्त होईल, याचा अर्थ त्या माणसाचं चांगलं होईल, भलं होईल. तुम्ही खोटेपणाचा आधार घेतला तर ते शेवटी त्याची परिणिती चांगली होत नाही. आणि हे आपल्यातलं मुळात असलेलं शहाणपण आहे. आणि मला असं वाटतं हे शहाणपण अनेक वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या आपण जपत आहोत. हे शहाणपण, मला आता आणखी एका गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे. मला असं वाटतं की उदास विचारे वेचकरी, याचा अर्थ असा आहे की आपण जे समाजाकडनं घेतो ते समाजाला द्यायचं. तुम्ही कमी व्याजदरात कर्ज वाटप करता, त्याची प्रॉपर वसुली करता आणि या समाजाचं, लोकांचं भलं व्हावं म्हणून सगळेजण काम करता. पण मला असं वाटतं आताच्या काळाची गरज ही आहे की पूर्वी कुठंतरी मावल्या, मावश्या या सगळ्या गाडग्या मडक्यांमध्ये पैसा साचून ठेवायच्या, जपून ठेवायच्या, कन्वटीला ठेवायचे आहे ना. त्याच्यानंतर जसं जसं पुढं आपण जात गेलो तसं तसं या सहकार्याने, म्हणजे आपल्याकडं दूध उत्पादक संस्था आहेत, या सहकार्याने एक म्हस घ्यायची आणि त्या म्हशीवर कुटुंब चालवायचं, तिचं वैरण, तिचे मग सगळ्या या गोष्टी ज्या आहेत, ही आर्थिक क्रांती या जिल्ह्याने महाराष्ट्राला दाखवलेली आहे. एक एक पैसा कसा सांभाळायचा. मला असं वाटतं की या काळामध्ये आपल्या सगळ्यांनी आर्थिक साक्षरता पुन्हा एकदा सांगण्याची, शिकवण्याची गरज आहे. आपल्याकडे विकासाचे प्रोजेक्ट होतात, म्हणजे आता समजा आपल्याकडनं हायवे जातो आहे, त्याच्यामध्ये जमिनी जातात, त्याच्यामध्ये नुकसान भरपाई गव्हर्मेंटकडे मिळते. बऱ्याचदा असं होतं की गोरगरीब शेतकरी आहेत, 2-5 गुंठे जमीन गेलेली असते, त्यांना अपेक्षेपेक्षा कदाचित जास्त पैसे पण मिळतात. त्या पैशाचं काय करायचं किंवा तो कसा खर्च करायचा हे समजत नाही. आणि मग तो पैसा पटकन कापरासारखा उडून जातो, गाड्या, घोड्या, बंगले, माड्या असं करतात. तर या लोकांना पैसा कसा जपावा हे स्थानिक लेवलला, तालुका पातळीवर, गाव पातळीवर तुमच्यासारख्या संस्था, त्यांचे संचालक, अधिकारी हे शिकवू शकतात. तर मी तुम्हाला सांगतो, याच्यातून वकील साहेबांच्या कानावर आलं असेल की याच्यातून अनेक गोष्टी घडतात. पैसा आला की तो कसा वापरायचा. पैसा हा सुख देतो तसं दुःखही देतो, माणसात भांडणं लावतो. तो पैसा कसा जपायचा आणि योग्य मार्गाला कसा लावायचा, पैशाची गुंतवणूक कशी योग्य करायची, हे
आपण सगळ्यांनी, तुम्ही आणि तुमच्या साथीला आम्ही आहोतच, मला असं वाटतं की हे सांगण्याची गरज आहे आणि हे सगळेजण आपण सांगूया. सहकार सप्ताह हे निमित्त आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोतच. समाजाच्या कल्याणाच्या भल्याच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात वर्तमानपत्र सोबत असायलाच पाहिजे. आमचे आदरणीय मामा या आमच्या समूहाचे प्रमुख, आम्ही लोकमान्य सोसायटी नावाची सोसायटी चालवतो. त्याच्यातही ही जी आर्थिक बचत आहे, ही जी आर्थिक साक्षरता आहे, तेही काम आम्ही करतो आहोत. आणि हे काम तुमच्या आमच्या मदतीने, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे असं तुकोबांनी म्हटलेलं आहे की हे पंढरीच्या वाटेवर जायचं आहे, देवाला भेटायला जायचं आहे. एकमेकाचा हात हातात घेऊन परस्पर विश्वास आणि नैतिकतेने नेकीने आपण ही वाट चालूया असं या निमित्ताने आवाहन करतो. आणि तुम्ही सगळेजण आलात इथं. आमच्या शेळके साहेबांनी हा घाट घातलेला आहे. फार सुंदर, टुमदार, स्वच्छ, सुंदर असं हे सभागृह बांधलेलं आहे. असे कार्यक्रम तुमच्याकडनं वारंवार होत राहावेत. समाजाच्या ज्या ज्या भल्याचं आहे ते आपण सगळेजण मिळून करूयात असं या निमित्ताने आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. पंढरीच्या विठुरायाच्या भेटीप्रमाणे सहकाराची वारी अशीच यशस्वी व्हावी असा अनमोल संदेश आपण या ठिकाणी दिलात. की धन्यवाद. खऱ्या अर्थानं एक सार्थक झाल्याचं समाधान झालं. ठीक आहे, या ठिकाणी आबा कामेकर पतसंस्थेचे चेअरमन रमेश कामेरकर हे आपणाला या ठिकाणी एकूण कार्यक्रमाच्या अनुषंगानं शुभेच्छापर म्हणून व्यक्त करतायत. मगापासून मला वाटत होतं की त्यांना पण आपण निमंत्रित करावं बोलायला, पण वेळेचं माध्यम साधून मी थोडीशी टाळाटाळ केली होती. पण पुन्हा एकदा ते या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत, त्यांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. तरुण भारत यांच्या सहकार्याने हा सहकार सप्ताहाचं समारोप आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे आदरणीय AR साहेब कदम साहेब, त्याचबरोबर अतिशय चांगल्या शब्दामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेले वकील साहेब देसाई साहेब, गायकवाड साहेब, सूर्यवंशी पाटील साहेब, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि तरुण भारतचे सर्व कर्मचारी, उपस्थित असलेले सर्व विविध संस्थांचे अधिकारी, चेअरमन, प्रतिनिधी, मित्रांनो, या ठिकाणी पतसंस्थेच्या किंवा सोसायटीच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन अतिशय चांगलं केलं. पण काही ठिकाणी मी कदम साहेब आपल्याला सांगू इच्छितो की पतसंस्था चालवत असताना अतिशय अडचणी येत असतात. पतसंस्था काढत असताना त्या चालकांचा उद्देश काय असतो की स्थानिक लेवलला असणाऱ्या आपल्या गोरगरिबांच्या गरजा भागवाव्या, हा प्रामुख्याने उद्देश असतो. आणि छोट्या मोठ्या असणाऱ्या तिथल्या लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. पण हे करत असताना जसं आपल्याला म्हणतो आपण की ते सुक्याबरोबर ओलं जळतं, तसं काही वेळेला घडतं आहे. पहा की संस्था काही चुकीच्या मार्गाने करत असतील, त्याही आम्ही नाकारू शकत नाही. पण असे 10-15% काही असतील संस्था, परंतु चांगल्या संस्थांनासुद्धा त्या 10-15%च्या नजरेतून पाहिलं जातं, असं होऊ नये. खूप चांगल्या संस्था चालवण्याचा प्रयत्न करतात, लोकांच्या गरजा भागवतात. लोक अडचणी, मोठ्या बँकेत आपल्याला कल्पना आहे की अनेक कागदपत्र लागतात, खूप चक्रा मारावे लागतात, गरजा भागत नाहीत आणि मग सर्वसामान्य माणूस कुठेतरी आपल्या सावकारी लोकांकडे जातो आणि तिथून पैसे घेतो 5% 10%. अशा वेळेला पतसंस्था त्यांना उपयोगी पडतात. मग असं करत असताना कायदा मात्र कायद्याच्या चाकोरीने आपण पाहत असतो नेहमी की हे कायद्यात बसतं आहे का, ते कायद्यात बसतं आहे का. कायदा पाहिजेच, अनियमितता होऊ नये याचीही काळजी पाहिजे. पतसंस्थेमध्ये भ्रष्टाचार होऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे. पण पतसंस्था चालवत असताना येणाऱ्या अडचणीकडे पण लक्ष कार्यालयाचं पाहिजे आणि शासनाचे पाहिजे. बऱ्याच वेळा काय पाहतो की इतर ठिकाणी कुठल्या सोसायटी असू देत, ग्रामपंचायत असू देत, बचत गट असू दे, अनेक वेळा पाणी संस्था असू देत, कारखाने असू देत, यांना काय अडचण आली की शासन मदत केली जाते. पण पतसंस्थेला मात्र मदत केली जात नाही. पण पतसंस्थात असणारे चालक, संचालक किंवा सभासद आपल्या कुवतीवरती त्यातून मार्ग काढत राहतात आणि संस्था नफ्यात कशी येईल, संस्था नफ्यात आली तर सर्वांचाच फायदा कसा होईल, हा विचार केला जातो. कदम साहेब, आपण मात्र तुम्हाला एक विनंती आहे की शहरातल्या पतसंस्था आणि ग्रामीण भागातल्या पतसंस्था ह्यात खूप फरक आहे. तिथं असणाऱ्या अडचणी खूप आहेत. उदाहरण, आता समजा 1 लाख रुपये एखाद्याला कर्ज द्यायचं आहे
आणि तो आहे शेतकरी. आपण जर त्या नियमाप्रमाणे म्हटलात की काही नाही दरमहा त्याचा हप्ता आला पाहिजे, आहे काय शक्य? नाही आहे. तो काय म्हणणार की माझं ऊसाचं बिल वर्षानं आलं की तुम्हाला असणारे तुमचं व्याजासहित परत करतो. मग आता तुमच्या नियमाप्रमाणे आम्हाला कर्ज देता येणार नाही का? तर ते NPAमध्ये जातं. कर्ज द्यायचं कसं? अनियमितता होते. पण तरीसुद्धा पतसंस्थेला तो निर्णय घ्यावा लागतो का? तर दुसरा एक नियम तुमचा असा आहे आपला की त्या ठेवीच्या 60% तुमचं वाटप झालं पाहिजे. ते कमी आलं की आपले मार्क्स कमी होतात. 60% तर वाटप झालं पाहिजे, ठेवी तर वाटल्या पाहिजेत. मग अशा वेळेला आपण त्या नियमात जर बसत नसेल ते दिलं पाहिजे. फक्त त्यावेळेला देत असताना तो खात्रीशीर काय याची काळजी घ्यावी लागते. ती मात्र दक्षता पतसंस्थेने घेणे गरजेचं आहे. अशा काही वेळेला 10 कोटीच्या आतल्या संस्थेचा भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, 50 कोटीच्या आतली परिस्थिती वेगळी आहे, 100 कोटी असेल त्याच्या वेगळी आहे. पण तोच नेम सरसकट सगळ्यांना लावला जातो आणि बऱ्याच वेळेला अडचणी निर्माण होतात. मग असं वाटतं की पतसंस्था चालवायच्या का नाही चालवायच्यात? पतसंस्थेचं शासनाचा अजिबात काही त्यात सहकार्य नाही आहे. शासनाचं लक्ष आहे फक्त लोकांचा पैसा, ह्या लोकांच्या ठेवी सुरक्षित राहिल्या पाहिजेत याबाबत लक्ष जरूर असावं. पण शासनाचं मदत ही पतसंस्थेला नाही अजिबात, इतर संस्थेला सगळ्यांना आहे. मात्र कायदा आणि एक चाकोऱ्यात बसून मग त्या 10% 15% ज्या अवसानात निघतात काय बुडीत निघतात त्यात नजरेनं पाहिलं जातं आणि त्याचा त्रास होतो. तर शक्यतो तसं एक होऊ नये. आणि दुसरी गोष्ट की या तालुका लेवलला तरुण भारतने एक थोडं तरुण भारत आपला लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. तुम्ही त्यात जरा थोडं सर्वांनी लक्ष घाला आणि एआर ऑफिसने पण लक्ष घालायला पाहिजे. आणि तालुका लेवलला आपल्याला फेडरेशन होतं आहे का याचा एक तुम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करा की जेणेकरून वसुलीच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील पतसंस्थेला त्याची मदत होईल आणि वसूल चांगला होईल, पतसंस्था चांगल्या चालतील. अशा पद्धतीने आपण लक्ष घातलं तर निश्चितच आमच्या सर्व पतसंस्थेला मदत होईल. आणि दुसरी गोष्ट सर्व तालुक्यातल्या पतसंस्थेच्या वतीने कदमसाहेब आपली नियुक्ती या ठिकाणी मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वीच झालेली आहे. तर आपलं या सर्वांच्या वतीने मी निश्चित त्या ठिकाणी स्वागत करतो आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य सर्व पतसंस्थेना यापूर्वी होतं कार्यालयाचं आहे तसं याही पुढे राहावं आणि असणाऱ्या चुका ह्या थोड्या सौम्य भाषेतमध्ये आम्हाला आमच्या लक्षात आणून द्याव्यात की लगेच कायद्याचा बडगा न उचलता साधारणतः सुधारणा कशा करता येईल त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू आणि आपण सहकार्य करावं अशी आपल्याला एक विनंती करतो आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कामेरकर साहेब. नक्कीच तुमच्या सूचनेचं पालन केलं जाईल. कारण या ठिकाणी आम्ही प्रत्येकाला तुम्हाला गुलाबाचं फूल दिलं आहे. कारण गुलाबाच्या फुलाचं महत्त्व असं असतं की वर ते टवटवीत असते आणि त्याला खाली काटे असतात. आणि संस्था ही गुलाबाच्या फुलासारखी वर दिसते कदम साहेब आणि त्याला काटे टोचले की कळ येते. नाश्ता पण आम्ही वडापाव दिला, वडा खाल्ला की जरा पोटात गच्च वाटतं, सोबत पाव आहे, मिरची तिखट आहे, असा सगळा तुम्हाला या ठिकाणी आम्ही दिला. आणि नक्कीच तुमचा मान्य घेऊन कदम साहेब ज्यावेळी तुम्ही कधी आवाज देईल त्यावेळी नक्कीच तरुण भारत तुमच्यासोबत राहील. आणि कामेरकर साहेबांची मागणी केली की फेडरेशन संदर्भात त्या संदर्भात जर काय तरुण भारतचे सहकार्य लागेल तर नक्कीच राहील. आपण सर्वजण आपला अनमोल वेळ देऊन या ठिकाणी आलात. आम्ही निमंत्रण दिलं आणि अगदी पाऊस धो चालू असताना सुद्धा आम्हाला पण तो धाकधूक होत होती की आमचा हॉल भरतोय कसा. आम्ही बघितलं पण आमच्यावर तुमचं प्रेम आहे, तरुण भारताचं प्रेम आहे आणि तरुण भारतच्या प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी आवरून उपस्थित राहिला. अनावधानानं कोणाचं नाव राहून गेलं असेल तर त्याबद्दल मी स्वतः या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. कारण मलकापूर परिसरातील सर्व परिचित आहेत परंतु बांबोडे परिसरात थोडासा संपर्क कमी जास्त असतो. त्यामुळं थोडंसं अनावधानानं कुणाचं नाव राहून गेलं असेल तरीसुद्धा मी क्षमस्व असतो आणि आपल्या सर्वांचं शतशः मनपूर्वक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. तत्पूर्वी आपल्याला मगाशी मी सांगितलं की ज्या पद्धतीनं आपण बाळूमामा हे एक गौरव ग्रंथ आपण या ठिकाणी प्रकाशित केला. हा मूळ किंमत 100 रुपये आहे. जरी 100 रुपये किंमत असली तरी त्याच्यामध्ये असणारं बाळूमामाचं महत्त्व, त्याची असणारी महती यामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी समाविष्ट केलेलं आहे की आपण आता मला वाटतं आपल्या जनरल सभा चालू होतील तर एक अध्यात्माचं पाऊल उचलत जर आपल्याला अशी काही तरतूद करता आली, एक प्रतिनिधी म्हणून मी आपणास आव्हान करतो की त्या माध्यमातून सभासदांना एक आठवणरूपी अंक असेल तर आपण आपल्याकडे उपलब्ध होईल तेव्हा आपण प्राप्त करून घ्यावा असे या ठिकाणी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मी शतशः आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं संयोजकांच्या परवानगीनं जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांनी अल्पोपार घेतला असेल, चुकून राहिला असेल तर तो घ्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद.